म्हणजे जर समजा तुम्ही गेली लोकसभा पाहिली असेल, तिथला एक खासदार सुरुवातीला 1 मताने निवडून आला होता, बरोबर की नाही? असं तर आपण कधी बघितलं नव्हतं. मग रिकाउंटिंगमध्ये काहीतरी 39 मतांनी काहीतरी निवडून आला, असंही कधी बघितलं नव्हतं. खासदारकीची निवडणूक होती. या विधानसभेच्या वेळेला आता मला जे लोकांना सांगायचं आहे ते मी सतत सांगतोय की गेली 5 वर्ष विसरू नका. तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहून जे मतदान केलेलं आहे ते मत सध्या तुमचं कुठे आहे हे एकदा चेक करा. कारण तुम्ही मतदान करायचं या पक्षाला आणि त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षाबरोबर जो पक्ष तुम्हाला आवडत नाही, बरोबर आहे, तिथे तुम्ही मतदान करणार नाही म्हणून ह्यांना मतदान केलं आणि तो पक्ष किंवा तो माणूस उद्या उठून दुसऱ्या त्या पक्षामध्ये गेला तर तुमच्या मताची काय किंमत राहिली? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार जनतेने 20 तारखेला नीट करावा असं फक्त माझं म्हणणं आहे. नाही तुमचं एक मिनिट थांबा, मी कुठेही जात नाहीये, मी कुठेही जात नाहीये, 2 मिनिटं थांबा. तुमचं म्हणणं काय होतं की हां इम्प्लिमेंट कसं करणार, तर त्याच्यामुळे निकाल काय लागतील ना हे कोणाला माहिती नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो रिझल्ट काय लागतील हे तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाहीये. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच ही गोष्ट आपण समोर ठेवतो ना. आता बाकीच्या पक्षांनी ज्या प्रकारे जाहीरनामे प्रसिद्ध केले त्याला खात्री आहे का सत्य देतील? बरोबर की नाही? खरं बघायला गेलं तर प्रत्येकाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केलेत. हो ना. अहो ते कुठची युती घेऊन बसलाय, वेगवेगळी होर्डिंग्स लावतायत. युत्या आघाड्यांमध्ये वेगवेगळी जर होर्डिंग्स लावत असतील तर आपण जरा नीट विचार केला पाहिजे या गोष्टींकडे. मला असं वाटतं तो विषय संपलाय. काल शिवाजी पार्कवरती नरेंद्र मोदी यांची सभा झाली. महायुतीच्या सभेला जी गर्दी होती ती रोडावल्याचं चित्र बघायला मिळालं आणि सभेचा वेळ देखील त्यांना काहीसा पोस्टपोन करावा लागला. हे चित्र निवडणुकीच्या तोंडावर काय दर्शवतं? भाजपची लोक भेटतील तर त्यांना विचारा. प्लॅनिंग मांडलेलं आहे, त्यात विकासाचे मुद्दे असतील, डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत एकंदरीत हिंदू अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता हे सगळ्यांना मुद्दे करत आले. वरळीत सुद्धा मागील 2 दिवसापूर्वी सभा झाली तेव्हा तुम्ही म्हटलं की माझी सत्ता आली तर 48 तासात भोंगे होतो. त्याचा उल्लेख ह्या जाहीरनाम्यात आहेत का अशा संदर्भात? ह्याला कारण त्याला आचारसंहिता लागते. काय आहे, काही गोष्टी आता आमच्या ज्या जाहिराती आम्ही केल्यात ना त्या सगळ्या निवडणूक आयोगाने रिजेक्ट केल्या. त्यांचं काय डोकं चालतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण त्यांच्या हे गोष्ट लक्षात येत नाहीये की ह्याला एक सोशल मीडिया नावाची एक गोष्ट असते, कळलं का? ते अजूनही मला असं वाटतं पूर्वीच्या जगात आहेत ते. बघायला मिळतील ना तुम्हाला. मी नाही उत्तर देणार याची, मी उत्तर देणार नाही या गोष्टीची. मला असं वाटतं मी माझ्या भाषणामधनं किंवा मुलाखतीमधनं मी काही गोष्टींबद्दल बोललोय. एक तर महाराष्ट्र सारखं एक औद्योगिक राज्य, बरोबर, आणि त्याला खूप वर्षांची परंपरा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय या देशात कुठचं दुसरं नाहीये. जगामधनं कुठूनही जर एखादा उद्योगधंदा येणार असेल तर त्याची पहिली प्रायोरिटी ही महाराष्ट्र असते. आणि असलेले उद्योग आणि येऊ घातलेले उद्योग यांना जर समजा तुम्ही सरकार म्हणून जर समजा सांगितलं की तुम्हाला कोणकोणत्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत, कोणकोणत्या नोकऱ्या तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला हवी आहेत, हे जर महाराष्ट्रामध्ये जर समजा समजलं तर ती माणसं जाऊन इंटरव्ह्यू देतील ना. आपल्याकडे जर नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्या नोकऱ्या इथे उपलब्ध झाल्याचं बाहेरच्या राज्यात कळतं पण माझ्या राज्यात कळत नाही, याचा अर्थ दुर्दैव नाही. आमच्याकडे तुमच्या रिक्षाची परवाने निघतात, टॅक्स्यांचे परवाने नव्याने निघतात, ते आमच्या मुलांना नाही कळत महाराष्ट्रात.
मला असं वाटतं की राज्य सरकारची ही पहिली गोष्ट असली पाहिजे, प्रायोरिटी असली पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना पहिलं मुलींना कळलं पाहिजे की इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत. अनेक शिकलेले सवरलेले अनेक लोक महाराष्ट्रामध्ये, अनेक मुली आहेत की जे नोकरीच्या शोधात आहेत, पण त्यांना माहिती नाही कुठे नोकऱ्या आहेत. आणि जर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणं गरजेचं आहे. पण मग अनेक उद्योग जे राज्याच्या बाहेर जाताना बघायला मिळतात. अहो, एखाद दोन उद्योगाने काय होत नाही. हो, तुम्ही आज आता मध्यंतरी मुख्यमंत्री गेले होते ना, काय ते दावोस का कुठेतरी, बरोबर आहे, 5 लाख कोटीचे उद्योग येणार म्हणून त्यांनी सांगितलं की नाही. मग हे मला प्रश्न विचारण्यापेक्षा ते जेव्हा माणसं जेव्हा समोर येतात ना तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा ना. तेव्हा हा काय बोलला आणि तो काय बोलला ह्याच्यात नका वेळ घालू. हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे मला असं वाटतं तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की त्या 5 लाख कोटींचं काय झालं, बरोबर की नाही.